सुधागड एज्युकेशन सोसायटीज माध्यमिक विद्यालय कळंबोळी, स्टँडर्ड 9th, सब्जेक्ट इंग्लिश, सब्जेक्ट टीचर मिसेस गावण MU. Today we are going to learn a poem, Unit 3.1, Coromandel Fishers. This poem is written by Sarojini Naidu. She is called Nightingale of India. She took part in Indian freedom movement. This poem is about fisherman's life of Coromandel coast. Coromandel is a name of place. The coast of Andhra to Kanyakumari is called Coromandel coast. आंध्रपासून कन्याकुमारीपर्यंतचा जो भूभाग आहे, जो समुद्रकिनारा आहे, त्याला कोरोमंडल हे नाव दिलेलं आहे. दिस इज ए सिम्बॉलिक पोएम. नाऊ लेट अस सी द पोएम. कोरोमंडल फिशर्स म्हणजे कोरोमंडलचे कोळी. Here are 3 stanzas in this poem. The first stanza: Rise, brothers, rise, the wakening skies pray to the morning light. The wind lies asleep in the arms of the dawn, like a child that has cried all night. Come, let us gather our nets from the shore and set our catamarans free to capture the leaping wealth of the tide, for we are the kings of the sea. In this first stanza, the poet narrates the lifestyle of fishermen. Rise, brother, rise means wake up, brothers, wake up. Now it's the time to wake up. The morning is about to begin. म्हणजे उठा बांधवांनो, सूर्यकिरणांना जागे झालेले आकाश वंदन करत आहे, त्यांचे स्वागत करत आहे. The wind lies asleep in the arm of the dawn, like a child that has cried all night. रात्रभर रडणाऱ्या बालकाप्रमाणे आता हे दंगा करणारे, रोरावत वाहणारे वारे शांत झाले आहेत आणि जणू काही पहाटेच्या कुशीमध्ये झोपी गेलेले आहेत. लेट अस गॅदर अवर नेट्स फ्रॉम द शोअर अँड सेट अवर कॅटेमरन्स फ्री. कॅटेमरन्स मीन्स तर तुमची जाळी घ्या आणि जाळी आपल्या मध्ये टाकून आपण समुद्रात आपापल्या नावा सोडूयात. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड. टू कॅप्चर मीन्स पकडणे. लिपिंग वेल्थ मीन्स फिश. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ टाईड म्हणजे समुद्रातील मासे पकडण्यासाठी आपण निघूयात, कारण समुद्राने मुक्त हस्ते आपल्याला माशांची संपत्ती देऊ केलेली आहे आणि ती घेण्यासाठी आपण सज्ज होऊया. In this lines, the wind lies asleep in the arm of dawn, like a child that has cried all night. In this line, there is simile. Simile means उपमा अलंकार. उपमा अलंकाराची या ठिकाणी रचना केलेली आहे. तसेच या कवितेमध्ये या पहिल्या स्टांजामध्ये आपल्याला राईम स्कीम जी आढळते ती AABB. No longer delay, let us hasten away in the track of the seagull's call.
We should not delay. We should not delay. Instead, they must follow speedily along the track shown by the seagulls. Seagulls means the birds, fish eating birds. उठा, आपल्याला आता उशीर करून चालणार नाही. सीगल पक्षी ज्या दिशेने आपल्याला मार्ग दाखवत आहेत, पुकारा करत आहेत, त्या दिशेने आपण लवकरात लवकर गेलं पाहिजे. द सी इज अवर मदर, द क्लाउड इज अवर ब्रदर, द वेव्स आर अवर कॉम्रेड्स ऑल. द सी इज अवर मदर म्हणजे समुद्र आपली माता आहे, कारण जशी आपली आई आपलं पालनपोषण करते, आपल्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करते, त्याप्रमाणे समुद्र या कोळी लोकांच्या जगण्याच्या गरजा पूर्ण करत असते. म्हणून समुद्राला माता म्हटलेलं आहे या ठिकाणी. द क्लाउड्स इज अवर ब्रदर, ढग त्यांना मार्ग दाखवत असतात, दिशादर्शन करत असतात, म्हणून त्यांना भाऊ म्हटलेलं आहे, बंधू म्हटलेलं आहे. द वेव्स आर अवर कॉम्रेड्स ऑल, द वेव्स आर देअर कंपॅनियन्स, मित्र. ह्या लाटा ज्या आहेत त्या आपले मित्र आहेत आणि ते आपल्याला मित्रांप्रमाणे सोबत करत आहेत. What though we toss at the fall of the sun, where the hand of sea god drives. सूर्य बुडाल्यानंतर, सूर्यास्त झाल्यानंतर आपण समुद्रामध्ये दूर भरकटलो. जरी आपण भरकटलो तरी आपला समुद्र देवता आपलं रक्षण करेल, आपल्याला वाचवेल. He who holds the storm by the hair will hide in his breast our lives. समुद्र देवता वादळांना देखील रोखू शकेल आणि ते आपल्याला सुखरूप ठेवेल. In the last stanza, the poetess described landscape and seascape. Sweet is the shade of coconut glade and the scent of mango groves, and sweet are the sands at the full moon with the sound of voices we love. But sweeter, O brothers, the kiss of spray and the dance of wild foam's glee. Row, brothers, row to the edge of verge, where the low sky meets with the sea. Sweet is the shade of coconut glade and the scent of mango grove. The shade of coconut trees and the pleasant aroma among the cluster mango trees giving great pleasant. नारळांच्या झाडांची थंडगार सावली मनाला सुखवणारी वाटते, तसेच आमराईत असलेला मधुर सुगंध मनामध्ये दरवळतो, अशी कवयित्री सांगते. And sweet are the sand at the full moon with the sound of voices we love. म्हणजे पौर्णिमेच्या रात्री वाळूच्या किनाऱ्यावर ऐकू येणारे आपल्या प्रियजनांचे आवाज हवेसे वाटत असतात. But sweeter, O brother, the kiss of spray and the dance of wild foam glees. The fishermen say that the spray of waves means the droplets of waves that touches our face, and the dance of foam is very pleasant, it's very sweeter. आपल्या चेहऱ्याला स्पर्श करणारे पाण्याचे तुषार आणि आनंदाने उसळणारे फेसाळ लाटांचे नृत्य आपल्या मनाला अधिक मोहिनी घालतात, असे हे फिशरमॅन्स, हे कोळी लोक सांगतात. रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द वर्ज
where the low sky meets with the sea. माझ्या बांधवांनो, चला ज्या ठिकाणी आकाश आणि समुद्र एकमेकांना भिडतात त्या क्षितिजापर्यंत आपण आपल्या नावा वलवत जाऊयात. So they pleased one another to row their catamarans to the edge of the horizon where the sky meets the sea. Now students, solve the workshop. Answer the following questions. A. How many stanzas are there in this poem? There are 3 stanzas in this poem. B. How many lines are there in the poem? There are 12 lines in the poem. List the rhyming words in each stanza. यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. As light, night, free, sea. Question number 2. You know that many poems have rhyming words or rhymes at the end of the lines in the each stanza. The pattern of rhyming is usually shown with the help of small letters such as A, B, C, etc. This pattern is known as the rhyme scheme. The rhyme scheme of each stanza in the poem is A, B, B. What do following expressions refer to? Write in a word or phrases. Leaping wealth of the tide. Fish. Answer is fish. King of sea. Fisherman. At the fall of sun. At the sunset. The edge of verge means horizon. Okay. Question number 4. Match the following. A. Wind. Wind child. Dawn. Mother holding her child. Now match the following pairs by yourself. Question number 5. Find and write the lines in the poem that refer to. A. Early morning. Early morning means rise, brother, rise. The wakening skies pray to the morning light. In this way, solve the B and C. Question number 6. Write the lines that show that the fishermen are not afraid of the sea or drowning. कोळी समुद्राला भीत नाहीत किंवा बुडण्याला घाबरत नाहीत हे दाखवणाऱ्या ओळी कोणत्या आहेत ते शोधून लिहा. Answer. He who holds the storm by the hair will hide in his breast our lives. Okay. In the last stanza, 2 lines refer to landscape and 2 lines refer to a seascape. Which are they? Copy them from the poem correctly. Here one example is shown